शंकरांनी तुमचं ध्यान केलं पाहिजे. मग तुम्ही आज बसून कोणाचं ध्यान करताय? तेव्हा त्या शंकरांनी त्या शंभू महादेवांनी काय सांगितलं की अगं मी जे ध्यान करतोय, मी जे आत्मचिंतन करतो ते कोणाचं आहे? आत्मारामाचं. म्हणजे काय? आपल्या शरीरात देवदेवदत्त. हा हे बरा केला, एक नंबर काम केलं. या आपल्या शरीरात देवदेवतांचा वास आहे आणि हे सगळं गूढ आहे. हे सगळं गूढ आहे. जर तुला सांगायला गेलो हे मी तुला सगळ्यांच्या समोर सांगू शकत नाही, तुला एकांतात सांगावं लागेल. आणि पार्वती मातेला घेतलं आणि एका सरोवराच्या किनारी गेले आणि सगळं ह्या शरीरातलं गूढ मी चिंतन कोणाचं करतो हे सांगायला सुरुवात केली. की आपल्या शरीरात प्रत्येक ठिकाणी आपण विचार केला तर पूर्वीची माणसं बघा, ज्यावेळी देवाची पूजा करायची ना तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी टिळे लावायचे. ते टिळे का लावायचे? कारण आपल्या शरीरात प्रत्येक ठिकाणी भगवंताचा वास आहे. आणि हे सगळं सांगता सांगता ती पार्वती माता झोपी गेली. पार्वती माता झोपी गेली. आता शंकर सगळे सांगतायत, हे सगळं गूढ रहस्य सांगतायत, पार्वती माता झोपी गेले. पण शंभू महादेवांच्या प्रत्येक वाक्याला कोणतरी हुकार देत होतं, कोणतरी हा म्हणत होतं. बघितलं तर काय, शंभू महादेवांना अरे मी हे एवढं सगळं रहस्य सांगतोय, खरं माझी बायको झोपी गेली, आता हे रहस्य राहिलं नाही, कोणतरी तिसरा ऐकतोय. हे बघितल्यानंतर त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ताबडतोब उठले, हातात त्रिशूल घेताना सांगितलं अरे तू कोण आहेस? तू ताबडतोब आत्ताच्या आता बाहेर आहे, कारण हे सगळं रहस्य हे गूढ मी माझ्या बायकोला, माझ्या पत्नीला सांगत होतो, आता ते गूढ राहिलं नाही. तू ऐकलंस? तू कोण आहेस? तेव्हा त्या सरोवरातून आवाज आला, नाथ मी देखील तुमचा शिष्य आहे. या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात मी तुमच्याकडे भिक्षा मागायला येणार. आणि त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ म्हणून आपण जे म्हणतो ते आहे. धन्यवाद. आज ह्या असं सांगायला टाळी कमी पडत नाही. धन्यवाद. खरोखर तुम्हाला नमस्कार करतो. तुमच्यासारखं रसिक प्रेक्षक जर आम्हाला भेटलं तर भजनाची कुठेतरी आमच्या किंमत राहणार नाही. तर सुरुवात झाली गे, आमच्याकडे वेगळाच विषय आहे. पण आता हे बोलण्याचं ते स्टेज नाही, बरोबर ना? कारण आपल्या पाठीमागे विठू माऊली आहे. सगळं वय काय म्हणतात, काहीतरी नाही म्हणा, हरकत नाही. चला भजनाची सुरुवात करूया. जोरदार टाळ्या त्या मायांसाठी वाजवा. अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे. आम्ही युट्यूबच्या माध्यमातून त्याला बघतो आणि मोठमोठ्या कलाकारांना तो आज पक्का साथ करतोय. आज आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात 100% आपला हा
कोकण आहे आणि कोकणात आपले अनेक कलाकार निर्माण झालेले आहेत. कोकण म्हटल्यानंतर भजन पूजन कीर्तन आपण कोकण आणि ती परंपरा जपण्याची जबाबदारी आम्हाला दोन बुवांवर आहे. बरोबर ना? दोन्ही बुवांवरती. हर पेटी जास्त आहे ना? बरोबर आहे. थोडासा वाढला का? पखवाज वादनातून वेगवेगळे स्तुतीपरण होत असतात बघा. देवदेवतांची स्तुती वाजवली जाते पखवाज वादनातून, तबला वादनातून म्हणा. परंतु आज आपल्याला गरज आहे, या हिंदू धर्माला सनातनी हिंदू धर्माला गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची, शौर्यगाथेची आणि ती आचरणात आणण्याची. अशीच एक शौर्यगाथा छत्रपती संभाजी महाराज. कसा होता माझा राजा छत्रपती संभाजीराजे कसे होते, एक छोट्याच्या स्तुतीपणातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. संभाजीराजे कसे होते, शिवशुभंकर, रणधुरंधर, धर्मभास्कर, रुद्रशंकर, धाकड धाकड दत्ता, युगंधर शूर संभाजी राजा. किट देन 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 ताकिट 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 देन देन ताकदा, सुशास्त्र नीती कीर्तिमंत, धाकड धाकड बुद्धिमंत, सकल शास्त्र ज्ञान पंडित, धाकड धाकड ताकिट धुमकिट सकल हिंदू कुल पंडित. छत्रपती पकवाज वाजवतो का? शिवशुभंकर, रणधुरंधर, धर्मभास्कर, रुद्रशंकर, युगंधर शूर संभाजी राजा. कीर्तिवंत, भक्तिवंत, सकल शास्त्र ज्ञान पंडित, सकल हिंदू कुल पंडित. छत्रपती अशुभपती, गजपती, दुर्गपती, भूपती, नृपती, सुवर्णरत्नाधिपती, अजिंक्य विक्रम दुर्ग हा शिव दासवाई शोभतो, मरगामी सुंदर देवनी जिवंत वाघ फाडितो, वीज तलवारीची हाती घेऊन या धावतो, सिद्धी इंग्रज म्लेच्छ सत्ता हादरवणी सोडितो. महाबली संभाजी राजे एकदा जोरदार आणि छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. शिवशंकरा हरिहरा, शिवशंकरा हरिहरा, शिवशंकर
जमीन शंभो माझा
पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण रामदेवता श्रीलिंग रवळनाथ श्री वेताळ मुंजेश्वर स्वयंभू रामेश्वर श्रीदेव गांगेश्वर श्रीदेव राटेश्वर भगवती पवनाई भवानी अंबिके जगदंबे तुळजाभवानी दुर्गा भवानी आई शिवराई सातेरी हेरुबाई माऊली देवी माते तुझा स्वामी समर्थांचा जगद्गुरुदत्तात्रयांचा आपापल्या आई वडिलांचा कौशल्या दाढीवाल्याचा मुलीच्या प्रभूचे भालचंद्र बाबांचा सुप्रसिद्ध भजनगायक गुरुवरे कैलासवासी काशीरामबाई सुप्रसिद्ध भजनगायक गुरुवरे सुशील गोठाळे किल्ल्यावरी खेळा सह्याद्री पूर्ण जिंकला हो सह्याद्री पूर्ण जिंकला शिवबा
इच्छा आहे की तो बोलतो की श्री अनंत परमानंद भक्तभूषित आविर्भाव कत्ति भक्त वत्सलार्थिनंदा गोविंदा श्री हरि विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
गिरीचा